Hello student, welcome to the another video lecture of advanced JavaScript. In last lecture we discussed about what is meant by object and two types of object which are used in JavaScript, in that built-in object and user defined object. So related to objects in JavaScript, today we are going to discuss about window object. So in today's session we are going to discuss about what is meant by windows object, window object property and window object method and various JavaScript events. So related to object in JavaScript, today we are going to discuss about window object and various properties and methods of window object. So first of all, let us discuss about what is meant by window object. At the very top of the object hierarchy is the window object. Window object is a parent object of all other objects. So in document hierarchy, window object is a parent object or a main object of all other objects. It represents an open window in a browser. So basically with the help of window object we can represent open window in a browser. An object of window is created automatically by the browser, means there is no need to create a window object. Web browser automatically create the window object. Window object represents an open window in a browser. So basically window object represent open window in a browser. That's why there is no need to create a window object. Browser automatically creates the window object. Okay. An object of a window is created automatically by the browser. Following table shows some of the methods and properties of window object. So basically आपण पाहिलं होतं की प्रत्येक ऑब्जेक्टला वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज असतात आणि त्याच्या मेथड्स असतात. तर ऑब्जेक्टमध्ये आपण बिल्ट इन ऑब्जेक्ट्स पाहिले होते आणि यूजर डिफाईन ऑब्जेक्ट्स पाहिले होते. तर बिल्ट इन ऑब्जेक्टमधला विंडो हा एक ऑब्जेक्ट आहे की जो ॲटोमॅटिकली ब्राउझर थ्रू क्रिएट केला जातो. ठीक आहे, त्याला तुम्हाला क्रिएट करायची गरज पडत नाही. आणि विंडोज ऑब्जेक्टच्या इनबिल्ट काही प्रॉपर्टीज आणि मेथड्स आहेत त्या आता आपण पाहूयात. So firstly let us discuss about the properties of window object. First property is name sets or returns the name of a window. So जर तुम्ही window dot name ही प्रॉपर्टी रन केली तर त्याच्या थ्रू तुमच्या प्रॉपर्टी थ्रू करंट विंडोचं नेम तुम्हाला रिटर्न होईल. आणि जर तुम्हाला त्या पर्टिक्युलर विंडोला नेम असाइन करायचं असेल तरी पण आपण विंडो डॉट नेम प्रॉपर्टीने नेम असाइन करू शकतो. Then second one is a location. It returns the location object for the window. So basically जर तुम्हाला विंडोमधल्या एका पर्टिक्युलर पार्टची लोकेशन आयडेंटिफाय करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड लोकेशन प्रॉपर्टी काम करते. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन डॉक्युमेंट. इट रिटर्न्स द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट फॉर द विंडो. जर डॉक्युमेंट कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही यूज केलेत विदिन पर्टिक्युलर विंडो तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण डॉक्युमेंट प्रॉपर्टीचा यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे स्टेटस. सेट्स ऑर रिटर्न्स द टेक्स्ट इन द स्टेटस बार ऑफ अ विंडो. म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर विंडोच्या स्टेटस बारला एखादं टेक्स्ट तुम्हाला सेट करायचं असेल किंवा सेट केलेलं टेक्स्ट तुम्हाला डिस्प्ले करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड स्टेटस प्रॉपर्टी वर्क करते. आणि लास्ट वन इज क्लोज्ड. इट रिटर्न्स बुलियन व्हॅल्यू इंडिकेटिंग द विंडो हॅज बीन क्लोज्ड ऑर नॉट. म्हणजे तुमची ओपन केलेली विंडो क्लोज आहे की नाही त्याच्याशी रिलेटेड आपल्याला बुलियन व्हॅल्यू रिटर्न केली जाते. बुलियन व्हॅल्यू आपल्याला माहीतच आहेत की आयदर ट्रू ऑर फॉल्स असते किंवा एस ऑर नो असते. सो बेसिकली विथ द हेल्प ऑफ विंडो ऑब्जेक्ट आपण काय आयडेंटिफाय करू शकतो की तुमची करंट जी विंडो आहे ती क्लोज आहे का नाही ते. ठीक आहे. सो रिलेटेड टू विंडोज ऑब्जेक्ट ह्या इनबिल्ट प्रॉपर्टीज आहेत विंडोज ऑब्जेक्टच्या की ज्या आपल्याला जावास्क्रिप्टने प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नेम, लोकेशन, डॉक्युमेंट, स्टेटस अँड क्लोज्ड ह्या प्रॉपर्टीज यूज केल्या जातात.
आता त्याच्यानंतर आपल्याला मेथड्स बघायच्यात रिलेटेड टू विंडो ऑब्जेक्ट. आता ह्याच्याशी रिलेटेड आपण एक मेथड पाहिलेली आहे लास्ट इयरला जावास्क्रिप्टमध्ये, ज्याचं नाव आहे अलर्ट. अलर्ट मेथडचा यूज काय होतो, इट डिस्प्ले द अलर्ट बॉक्स कंटेनिंग मेसेज विथ ओके बटन. तुम्ही लास्ट इयरला ह्याच्याशी रिलेटेड खूप सारे प्रोग्राम्स पण केलेले आहेत. आणि अलर्ट बॉक्स थ्रू आपण काय करू शकतो, एक मेसेज विंडोवरती डिस्प्ले करतो अलॉंग विथ ओके बटन. त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे कन्फर्म. डिस्प्ले द कन्फर्मेशन डायलॉग बॉक्स कंटेनिंग मेसेज विथ ओके अँड कॅन्सल बटन. सो बेसिकली कन्फर्म डायलॉग बॉक्समध्ये कुठले कुठले बटन्स येतात, ओके आणि कॅन्सल अलॉंग विथ मेसेज. जो पण तुमचा मेसेज असेल तो मेसेज डिस्प्ले होतो आणि त्या मेसेजसोबत ओके आणि कॅन्सलचं बटन डिस्प्ले होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे प्रॉम्प्ट. डिस्प्लेज अ डायलॉग बॉक्स टू गेट इनपुट फ्रॉम द यूजर. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला यूजरकडून एखादी व्हॅल्यू ॲज अ इनपुट बॉक्समधून घ्यायची असेल तर आपण काय यूज करतो, प्रॉम्प्ट मेथड यूज करतो विंडोज ऑब्जेक्टची, की ज्याच्या थ्रू आपण व्हॅल्यू इनपुट म्हणून ॲक्सेप्ट करतो यूजरकडून. आता ह्या ज्या 3 मेथड्स आहेत त्या आपण 11th स्टँडर्डमध्ये विथ एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. अलर्ट थ्रू आपण मेसेज बॉक्स डिस्प्ले करतो, प्रॉम्प्ट थ्रू यूजरकडून इनपुट ॲक्सेप्ट करतो आणि कन्फर्म थ्रू एक डायलॉग बॉक्स डिस्प्ले करतो की ज्याच्यामध्ये मेसेज ओके आणि कॅन्सल बटन ॲपियर होतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट आहे तो आहे ओपन. ओपन्स द न्यू विंडो. जर तुम्हाला एखादी नवीन विंडो ओपन करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण विंडोची ओपन मेथड यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्लोज. क्लोज द करंट विंडो. जी तुम्ही ओपन केलेली करंट विंडो आहे ती क्लोज करायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड क्लोज मेथड यूज केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्लर. रिमूव्ज द फोकस फ्रॉम द करंट विंडो. जर तुम्हाला एखादी विंडो मिनिमाइज करायची असेल किंवा एका विंडोवरून दुसऱ्या विंडोला मूव्ह ऑन व्हायचं असेल तर आपण कुठला मेथड यूज करणार आहोत, विंडोची ब्लर, की ज्याच्या थ्रू एका विंडोवरून फोकस तुमचा रिमूव्ह होऊन दुसऱ्या विंडोवरती सेट होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फोकस. सेट फोकस टू द करंट विंडो. म्हणजे तुम्ही ज्या करंट विंडोत वर्क करत असता तिथं तुमचा ॲटोमॅटिकली फोकस सेट असतो, तर तो कशा थ्रू सेट केला जातो, फोकस मेथड थ्रू. आणि तुम्ही जी विंडो बॅकग्राऊंडला ओपन केली आहे ती ॲटोमॅटिक ब्लर होऊन जाते, तर ती कशा थ्रू ब्लर केली जाते, थ्रू द ब्लर मेथड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रिंट मेथड. प्रिंट्स द कंटेंट ऑफ अ करंट विंडो. करंट विंडोचे कंटेंट जर तुम्हाला प्रिंट करायचे असेल, म्हणजे विंडोवरती जे पण वर्ड, इमेजेस जे काही तुमचं डिस्प्ले होत असेल विंडोवरती ते सगळं जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण कुठली मेथड यूज करणार आहोत, प्रिंट. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे सेट टाईम आउट्स. calls a function or evaluates an expression after a specified number of milliseconds. सो बेसिकली बघा, आपला मोबाईल किंवा विंडोची जी स्क्रीन असते ती एका स्पेसिफाईड टाईमनंतर आउट होते किंवा त्याचा फोकस रिमूव्ह होतो. तर हे कशा थ्रू होतं, टाईम आउट फंक्शन थ्रू परफॉर्म केलं जातं. जर तुम्ही सेट टाईम आउटमध्ये सपोज 500 मिलीसेकंड दिले तर जेव्हा तो पर्टिक्युलर टाईम संपेल आणि तुमची विंडो तोपर्यंत आयडियल असेल तर त्याच्याशी रिलेटेड काय परफॉर्म होतं, विंडो क्लोज होते. सो त्या पर्टिक्युलर एका टाईमनंतर जर विंडोने एक ॲक्शन परफॉर्म करायला पाहिजे असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण सेट टाईम आउट फंक्शन सेट करून ठेवतो की ज्याच्या थ्रू त्या नंबर ऑफ टाईमनंतर तुमचं ते पर्टिक्युलर फंक्शन एंड होतं. ठीक आहे. आता विंडोज ऑब्जेक्ट रिलेटेड आपण ह्या सगळ्या मेथड्स पाहिल्या की ज्या इनबिल्ट आहेत, म्हणजे सिस्टीमने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा जावा स्क्रिप्टने आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर त्याच्यातल्या बऱ्याचशा मेथड्स ह्या आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलेल्या आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो लाईक अलर्ट विंडोज ऑब्जेक्ट मेथड डिस्प्ले डॅश डॅश बटन. सो अलर्ट थ्रू कुठलं बटन डिस्प्ले केलं जातं, ओके. अँड कन्फर्म डायलॉग बॉक्स हॅविंग 2 buttons विच आर लाईक ओके अँड कॅन्सल बटन. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात रिलेटेड टू विंडोज ऑब्जेक्ट. आता विंडोज ऑब्जेक्ट रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहूयात.
इथे त्यांनी पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण एक फंक्शन राईट केलेलं आहे बघा. हेड सेक्शनमध्ये स्क्रिप्ट टॅग राईट केलेला आहे, म्हणजे आपण फंक्शन राईट केलेलं आहे. फंक्शनचं नाव आहे मेक अ न्यू विंडो. आता फंक्शनमध्ये काय काय राईट केले त्याच्याऐवजी ते पाहण्याच्या अगोदर आपण बॉडी पार्टमध्ये जाऊया. बॉडीमध्ये एक फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये एक बटन आहे. त्या बटनला व्हॅल्यू आहे क्रिएट अ न्यू विंडो, आणि क्रिएट अ न्यू विंडोला ऑन क्लिक हा काय आहे, इव्हेंट आहे. हे पण आपण लास्ट इयरला पाहिलेले आहेत वेगळे वेगळे इव्हेंट्स. त्याच्यापैकी ऑन क्लिक हा एक इव्हेंट आहे. जेव्हा मी क्रिएट अ न्यू विंडो ह्या बटनवरती क्लिक करेल त्यावेळेस माझं मेक अ न्यू विंडो नावाचं फंक्शन काय होईल, रन होईल, आणि ह्याच्यामध्ये जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होईल. आता इथं बघा मी बाहेर न्यू विन नावाचं एक व्हेरिएबल घेतले, त्याला विंडो डॉट ओपन म्हटलेले. म्हणजे एक पर्टिक्युलर विंडो तुम्हाला ओपन करायची असेल तर विंडो डॉट ओपन नावाचं मेथड आहे ती आपण रन केली, आणि त्याच्यामध्ये बघा न्यू विन डॉट डॉक्युमेंट डॉट राईट की ज्याच्यामध्ये दिस इज अ न्यू विंडो, आणि न्यू विन डॉट डॉक्युमेंट डॉट बॉडी डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर इज इक्वल्स टू स्काय ब्ल्यू. म्हणजे त्याचं पर्टिक्युलर वेब पेजचा बॅकग्राऊंड कलर कसा होईल, स्काय ब्ल्यू होईल, आणि त्याच्यावरती एक मेसेज डिस्प्ले होईल, दिस इज अ न्यू विंडो. ठीक आहे. मग जेव्हा तुमचं मेक अ न्यू विंडो नावाचं फंक्शन कॉल होईल त्यावेळेस एक नवीन विंडो ओपन होईल, आणि त्याच्याशी रिलेटेड जे पण आउटपुट असेल ते डिस्प्ले होणार आहे. त्याच्यानंतर आपण हेड सेक्शनमध्ये स्क्रिप्ट टॅग लिहिलेला आहे, त्याच्यामुळे हेड क्लोज होण्याच्या अगोदर स्क्रिप्ट टॅग क्लोज होईल, आणि मग लास्टला हेड टॅग क्लोज होईल. आता आउटपुट विंडो आहे बघा, ही फर्स्ट विंडो असेल ज्याच्यावरती फक्त क्रिएट अ न्यू विंडो नावाचं एक बटन ॲपियर होईल, आणि आपण जेव्हा ह्या बटनवरती क्लिक करू त्याच्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल ज्याच्यावरती मेसेज येईल, दिस इज अ न्यू विंडो अँड द बॅकग्राऊंड कलर ऑफ दॅट पर्टिक्युलर वेब पेज इज अ स्काय ब्ल्यू. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण विंडोज ऑब्जेक्टचा यूज करू शकतो. आता त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे विंडोज ऑब्जेक्ट रिलेटेड, ते आपण पाहूयात. आता हे सेकंड एक्झाम्पल आहे रिलेटेड टू विंडोज ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सेट टाईम आउट मेथड कशी यूज केली आहे ते आपण बघूयात. आता सुरुवातीला आपण बॉडी पार्टपासून एक्झिक्युशन स्टार्ट करू की ज्याच्यामध्ये बॉडी स्टाईल बॅकग्राऊंड कलर कॅन वापरलेला आहे, म्हणजे वेब पेजचा ऑलरेडीच बॅकग्राऊंड कलर हा कॅन येईल, आणि त्याच्यामध्ये क्लिक बटन अँड वेट फॉर मेसेज हा एक H1मध्ये मी हेडिंग ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर अगेन आपण एक बटन ॲड केलेलं आहे आणि त्याला टाईमआउट फंक्शन असं नाव दिलेले, आणि ऑन क्लिकला काय म्हटलेलं आहे, सॅम्पल फंक्शन. सॅम्पल फंक्शन नावाचं एक फंक्शन बनवलेलं असणार आहे की जे मी सेट टाईमआउट फंक्शन बटनवरती क्लिक केलं की रन होईल. आता इथं बघा ते पर्टिक्युलर फंक्शन इथं आहे सॅम्पल फंक्शन. ठीक आहे. ज्यावेळेस मी त्या बटनवरती क्लिक करेल त्याच्यानंतर आपला कंट्रोल ह्या फंक्शनमध्ये येईल, आणि त्याच्यामध्ये बघा विंडोज डॉट सेट टाईम आउट आणि नेक्स्ट नावाचं एक फंक्शन बनवलेलं आहे की ते फंक्शन कॉल होईल, आणि 4000 मिलियन सेकंड जोपर्यंत टाईम तुमचा पास होत नाही तोपर्यंत तो इथंच होल्ड करेल. ज्या मुवमेंटला तुमचा तो पर्टिक्युलर टाईम पास होईल त्याच्यानंतर तो फंक्शन नेक्स्टमध्ये येईल, आणि जो पण अलर्ट मेसेज डायलॉग बॉक्स आहे त्याच्यामध्ये 4 सेकंड्स हॅव पास्ड असा मेसेज आपल्याला विंडोवरती डिस्प्ले होईल. ठीक आहे. मग ह्याच्याशी रिलेटेड बघा आउटपुट दिलेलं आहे. सो सुरुवातीला काय असणार आहे, आपल्या वेब पेजचं जे पण वेब पेज रन होईल त्याच्यामध्ये क्लिक बटन अँड वेट फॉर मेसेज असं डिस्प्ले होईल, आणि त्याच्यानंतर फंक्शन बटनला नाव दिलं होतं टाईम आउट फंक्शन. सो ह्या बटनवरती जेव्हा आपण क्लिक करू त्यावेळेस तुम्हाला आफ्टर 4000 मिलीसेकंड नंतर मेसेज येईल की 4 सेकंड हॅव पास्ड. ठीक आहे. सो रिलेटेड टू विंडोज ऑब्जेक्ट आपण अशा पद्धतीने वेगळे वेगळे फंक्शन्स कॉल करू शकतो किंवा वेगवेगळ्या मेथड्स एका विंडोवरती अप्लाय करू शकतो. ठीक आहे. सो रिलेटेड टू ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट आपण आज एक ऑब्जेक्ट पाहिला की ज्याचं नाव आहे विंडो ऑब्जेक्ट, आणि त्या विंडो ऑब्जेक्ट रिलेटेड आपण वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टी पाहिल्या की ज्याच्यामध्ये नेम, लोकेशन, डॉक्युमेंट अशा वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या पर्टिक्युलर विंडो ऑब्जेक्टला, आणि त्याच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये अलर्ट, प्रॉम्प्ट, कन्फर्म, ब्लर, फोकस, सेट टाईम आउट,
प्रिंट, क्लोज अशा वेगळ्या वेगळ्या मेथड्स आहेत की ज्या विंडो ऑब्जेक्टमध्ये यूज केल्या जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा की विंडो ऑब्जेक्ट हा बिल्ट इन ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्या ज्या बिल्ट इन मेथड्स आहेत किंवा बिल्ट इन प्रॉपर्टीज आहेत त्याच आपल्याला यूज करायच्या आहेत. आपण आपल्या यूजर रिक्वायरमेंटनुसार तिथं मेथड्स आणि प्रॉपर्टी इम्प्लिमेंट करू शकत नाही. जेव्हा आपण यूजर डिफाईन ऑब्जेक्ट बनवू त्यावेळेस आपण यूजर डिफाईन मेथड्स आणि प्रॉपर्टीज यूज करू शकतो. ठीक आहे. सो रिलेटेड टू विंडो ऑब्जेक्ट ॲज आपण अगेन 2 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. ते दोन्ही एक्झाम्पल अँड रायटर ॲपवरती एक्झिक्यूट करून बघा. ह्याच्याशी रिलेटेड कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.